नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की सहकार विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे अखेर स्पष्ट केलेलं आहे। कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून अहवाल सुद्धा काही प्रमाणामध्ये देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता सहकार विभागाच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जमाफी योजना महाराष्ट्र 2026 नवीन अपडेट आणि पात्रता या संदर्भात सहकार विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनल जर नवीन असाल तर या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, सर्वप्रथम पहिला मुद्दा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, कर्जमाफीसाठी पात्रता व लाभ म्हणजे कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार पात्र करणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, आणि ही माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि ही काय मी स्वतः सांगत नाही, काल सहकार विभागाने ही माहिती दिलेली आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफीसाठी पात्रता व लाभ, ज्याच्यामध्ये 30 सप्टेंबर 2025, पुन्हा एकदा तारीख ऐकून घ्या, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे संपूर्ण शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत आहे, या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। यानंतर नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। पुन्हा एकदा सांगतो, नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। त्यानंतर आता याच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना काय कसं भेटणार ते थोडं डीप मध्ये सांगतो, ज्याच्यामध्ये गेल्या 5 आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2020-21 ते 2024-25 या दरम्यान, पुन्हा एकदा सांगतो 2020-21 ते 2024-25 या दरम्यान नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत, यांना 2021 ते 2024-25 दरम्यानच्या असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आणि जे थकीत शेतकरी आहेत, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। हे मात्र शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावं। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 40,000 कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी हा मोठा निधी मंजूर केला जाणार आहे आणि 24,73,000 शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर सहकार विभागाच्या माध्यमातून स्पष्ट शेतकऱ्यांचा आकडा देखील सुद्धा सांगलेला आहे, ज्याच्यामध्ये सरकारने सांगितलेलं आहे की राज्यामध्ये सुमारे 24,73,000 शेतकऱ्यांकडील थकबाकीसाठी हा निधी प्रस्तावित आहे। म्हणजे राज्यातल्या 24,73,000 शेतकऱ्यांच्यासाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित राज्य सरकारने केलेला आहे। याचबरोबर आता अंमलबजावणी व आवश्यक प्रक्रिया, आता याची अंमलबजावणी आणि आवश्यक असलेल्या प्रक्रिया आता सरकार कशा पार पाडणार हे सुद्धा सहकार विभागाने स्पष्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जी आवश्यक प्रक्रिया सहकार विभागाने सांगलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आधार कार्ड असेल आणि बँक खाते असेल, म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे अनिवार्य आहे। थेट लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफ होण्याकरिता थेट लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आणि पीक कर्ज खाते आधारशी जोडलेले असणे महत्वाचे आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे अनिवार्य आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा थेट लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आणि पीक कर्ज खाते आधारशी लिंक करणे अत्यंत महत्वाचं आहे। त्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। यानंतर आपण जर पाहिलं तर पुढचा अपडेट आहे स्वतंत्र पोर्टलद्वारे माहिती संकलन। मित्रांनो, सहकार विभागाने पात्र लाभार्थ्यांची अचूक माहिती भरण्यासाठी नवीन पोर्टल तयार केलेला आहे। ही तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। म्हणजे कर्जमाफीसाठी आता नवीन राज्य सरकारने पोर्टल तयार केलेला आहे। ही सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो। त्यानंतर एप्रिल मे महिन्यात अंतिम याद्या जाहीर होणार आहेत। आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की सर यादी कधी येणार, यादी कधी येणार। आता ही कर्जमाफी सरकार करणार आहे आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीदार शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशा शेतकऱ्यांच्या याद्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये अंतिम याद्या जाहीर होणार आहेत आणि सहकार आयुक्तांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आपल्याला सहकार विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। याचबरोबर आता या योजनेची व्याप्ती कशी आहे, आता या योजनेची व्याप्ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे।
एकूण राज्यातील थकबाकीदार शेतकरी किती आहेत, ज्याच्यामध्ये आकडा सुद्धा सहकार विभागाने स्पष्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये 24,73,566 राज्यातले 24,73,566 शेतकरी थकबाकीदार शेतकरी आहेत. आणि या शेतकऱ्यांकडे 35,077 कोटींचं कर्ज आहे. आणि या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. राज्यातल्या 24,73,566 शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ होणार आहे. आता शेतकरी म्हणतात की सर किती लाखांपर्यंत होणार, तर राज्य सरकारने ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे. सहकार विभागाने तर स्पष्ट केलं नाही, परंतु राज्य सरकार शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत असतात सातबाऱ्यावरती, याच बँकांचं कर्ज सरकार माफ करणार आहे, या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे. इतर तुमचं कुठलंही कर्ज माफ होणार नाही. फक्त तुमचं शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज, तुमच्या सातबाऱ्यावरती बोजे असलेले जे काही पैसे आहेत किंवा सातबाऱ्यावरती जे काही तुम्ही कर्ज घेतलेलं आहे हेच तुमचं कर्ज माफ होणार आहे. इतर कुठलंही कर्ज माफ होणार नाही. जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था किंवा ज्या छोट्या छोट्या बँका, त्या बँकांना कडक आदेश सुद्धा सरकारच्या माध्यमातून, सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आले होते की सरकारला माहिती तुम्ही लवकरात लवकर पोहोचवा, कारण की येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या एका दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. आणि 23 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे. आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार सरसकट कर्जमाफीचा हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत एक मोठी न्यूज आपण म्हणू शकतो. याचबरोबर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ज्या नॅशनल बँक आहेत त्यांना माहिती गोळा करायला जास्त काही अवघड जाणार नाही, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक किंवा IDBI बँक किंवा ज्या बँका फक्त म्हणजे ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत किंवा ज्या सहकारी बँका आहेत त्या शेतकरी किंवा त्या बँकेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना थोडंफार ही डॉक्युमेंट द्यायची आवश्यकता आहे. परंतु ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या शेतकऱ्यांना मात्र कारण की जास्त काही मेहनत घ्यायची आवश्यकता नाही, कारण की ऑलरेडी त्या बँका नॅशनल आहेत आणि त्यांची सगळी कामं जी आहेत ऑनलाईन झालेली असतात. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना इतर कुठलंही काम करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँकेवाले जे शेतकरी किंवा ज्या पतपेढी मधल्या ज्या काही बँका आहेत किंवा ज्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्यांना मात्र त्यांचं आधार कार्ड, बँक खातं लिंक आहे का ते बघायचं आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये कर्जाचा थेट लाभ येण्याकरिता आधारशी त्यांचं कर्ज खातं जे आहे, आता तुमचं सेव्हिंग अकाउंट वेगळं असतं आणि कर्ज खातं वेगळं असतं, आणि ते तुमचं कर्ज खातं तुमच्या आधारला लिंक आहे की नाही हे सुद्धा तुम्ही एकदा बँकेत जाऊन बघायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्वाचं होतं. या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगलेली आहे नक्कीच वाटतं की तुम्हाला उपयुक्त पडलेली असेल. आता कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि 100% कर्जमाफी होणार आहे. मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा. धन्यवाद.